शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी केलाय। सरकारनं 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 1,54,000 कर्ज असलेल्या शेतकऱ्याला केवळ 94,000ची माफी मिळाल्याचा दावा केला जातोय। धाराशिवच्या गंधोरा गावातील 233 शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीत आहेत, पण यादीतील 80% शेतकऱ्यांनी कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप केलाय। सरकारची 2 लाख रुपयांची कर्जमाफी हा फक्त जुमला आहे, प्रत्यक्षात लाभ मिळत नाहीये, त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 1 लाख रुपये कर्ज उचललो तुम्ही कधी आता 2019ला। मग आता इथे यादीवर आले माझे 94,000 रुपये आणि बँकेत जाऊन चौकशी केली तर 1,54,000 म्हणाल ती। हे बँकेनं लिहून दिलं? हा, लिहून दिले बँकेनं आणि वरले पैसे भराच म्हणते तिने। यादीत 53,000 फक्त माफीचं आलेलं आहे, वरचे पैसे आलेले नाहीत, व्याज नाही ना, मुदलात बी गाठ आहे। आता ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती, ते सांगितल्यावरती घोषणा केल्यास काय वाटलं ना? आता यादीत आकडा बघितल्यानंतरची काय भावना आहे? पूर्ण माफ होईल वाटलं होतं 2 लाखच्या आतली, वर जर 2 लाखच्या वर गेला असलं तर आम्ही भरायला तयार आहे शेतकरी। 2 लाखपर्यंत माफ व्हायला पाहिजे ना। या कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे? ही संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, जुमलाबाजी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात मुदलातून जे शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर त्याच्या मुदलातून फक्त 53,000 दाखवते। 49 कर्ज उचललेलं होतं आणि 41,000 यादीला आले आणि त्याचं व्याज नाही, काय नाही, मुदलातून बी कमी आलं। फसवलं का? हां, फसवलं आहे। 2 लाखापर्यंत करणार हां, होते? 2 लाखापर्यंत कर्जमाफी आहे, तर माझं 41,000 यादीला आले। 49,000 कर्ज होतं, त्याचं व्याज नाही आणि 41,000 आले फक्त। सर, मी काल गेलतो बँकेत, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे, तर आईचं कर्ज होतं 2019 साली काढलेलं 57,000 रुपये। मग आता कर्जमाफीच्या यादीत फक्त 31,040 रुपये माफीसाठी आलेत। आणि ज्यावेळेस मी त्यांना म्हणलं की थोडीशी एंट्री करा, हे करा म्हणतात, ते उडवडीची उत्तर दिलेत आणि त्यांनी मला हा कागद दिला सर, ह्या कागद मी फोटो काढून आणला आहे। मग बाकीचं पुन्हा काय बोललेच नाहीत त्यांनी। बरं, ही सगळी परिस्थिती झाल्यानंतर काय भावना होती? भावना सर, कर्जमाफी होईल अशी भावना होती, पण आता वाटायला लागले की हे सर्व म्हणजे फसवण्यासारखं झालेलं आहे सगळं। बँकेचा आहे का शासनाचा कापसा गोंधळ सगळा? कापसातला गोंधळ कधी निघते काहीच किलो असा कापसा गोंधळ आहे। कसा कापसा गोंधळ? कापूस किती जरी पिंजरलो आपण तर पिंजरलो त्याच्यात ती गुंतलेलं निघतच नाही, त्या पद्धतीची ही कर्जमाफी। या यादीमध्ये त्यांना जे काही कर्जमाफी म्हणून जे आकडे आलेले आहेत, परंतु वस्तुस्थितीमध्ये बँकेमध्ये त्यांनी घेतलेलं कर्ज आणि इथं मिळालेली माफी ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। कित्येक शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्याचं व्याजासकट जर 1.5 लाख झाले असतील, परंतु यादीमध्ये 53,000, 58,000, 57,000, 80,000 अशा पद्धतीचे आकडे आलेत। जवळपास 40 ते 45% डिफरन्स बँकेमध्ये जितकं थकीत कर्ज खातं आहे आणि इथं यादीमध्ये आलेली कर्जमाफीची जी रक्कम आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45%, 50%पर्यंतची तफावत आज या ठिकाणी दिसून येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।